बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे आता चंद्रकांत देशमानेंचे माणसं असतात ते आता त्यांना फोन करून सांगतात की साहेब आम्हाला ती गाडी सापडलेली आहे आणि गाडीचा ड्रायव्हरसुद्धा गाडीमध्येच आहे. त्याबरोबर चंद्रकांत देशमाने सांगतो की गाडीचा पाठलाग करा आणि तुमचं लाईव्ह लोकेशन मला पाठवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही परिस्थितीत तो ड्रायव्हर तुमच्या हातून निसटता कामा नये. तर दुसऱ्या बाजूला विवानचे बाबा हे खूप जास्त भडकलेले असतात आणि विवानचे बाबा म्हणत असतात की तुम्हाला तुमच्या मुलीवर साधं लक्षही देता आलं नाही का? हे संस्कार आहेत का तुमचे? त्यावर मग आता वहिनीला राग येतो. स्वाती वहिनी म्हणते अंकल प्लीज. त्याबरोबर मग आई म्हणते हे बघा आम्ही माफी मागतो ना तुमची. आम्हाला कळतं आहे आमच्या अवनीची खूप मोठी चूक आहे. आमच्या अवनीने हे असं वागायला नको होतं, पण जाऊ द्या, जे झालं ते झालं. त्याबरोबर ते म्हणत असतात असं कसं जे झालं ते झालं? अहो आमचा मुलगा एवढा फॉरेन रिटर्न आहे, तो फॉरेनवरून आला आहे तुमच्या मुलीबरोबर लग्न करण्यासाठी आणि तुमच्या मुलीने काय केलं? तुमची मुलगी एका ड्रायव्हरबरोबर पळून गेली. आमच्या एवढ्या मोठ्या एवढ्या शिकलेल्या चांगल्या मुलाला नकारून पुढे गेली. ड्रायव्हरबरोबर पळून गेली तुमची मुलगी? सिरियसली? त्याबरोबर मग आता स्वाती वहिनी म्हणते प्लीज अंकल, अहो बघताय ना तुम्ही आईंची अवस्था काय झाली आहे ते. या अशा कंडिशनमध्ये तुम्ही आम्हाला मदत करायची सोडून, सपोर्ट करायचं सोडून वरून टॉन्ट कसले मारताय? नाही आय नो तुम्हाला खूप टेन्शन आलं असेल, पण प्लीज ही परिस्थिती आहे का एकमेकांना नावं ठेवण्याची? यामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकांच्या बरोबर असायला नको का? की एकमेकांचे संस्कार काढत बसून आपण एकमेकांनाच ब्लेम करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आमची अवनी घरात नाही आहे. काका तिचं काय झालं आहे, ती कुठे आहे, कशी आहे, आम्हाला अजून काहीच माहीत नाही आहे, कळतं आहे? त्यामुळे प्लीज थोड्या वेळासाठी जर तुम्ही हळू बोललात ना तर खूप बरं होईल. घरात कोणाला माहीत नाही आहे आमची अवनी घरात नसल्याचं. त्याबरोबर मग आता लगेचच ते म्हणतात मी का हळू बोलू? सांगा ना, मी का हळू बोलू? मला काय गरज आहे हळू बोलण्याची? तुमच्या मुलीला कळलं नाही का वागताना आपण काय वागतो आहे आणि काय करतो आहे ते? अहो तुमची मुलगी एका ड्रायव्हरबरोबर पळून जाऊच कशी शकते? ड्रायव्हरबरोबर पळून गेली देशमानेंची मुलगी? सिरियसली? त्याबरोबर आता त्यांचं हे बोलणं दोन बायकांनी ऐकलेलं असतं आणि त्या बायका म्हणतात काय अवनी पळून गेली? त्याबरोबर मग आता दुसरी म्हणते बघितलं का अवनी पळून गेली? त्याबरोबर मग स्वाती वहिनी तिकडे येते आणि म्हणते नाही नाही तसं काही नाही आहे मावशी, हे बघा तुम्ही ऐकून घ्या माझं. त्याबरोबर मग त्या मावशी म्हणतात अगं असं कसं काही नाही म्हणतेस तू? आत्ताच तर हे म्हणाले ना की अवनी पळून गेली म्हणून, चल तू माझ्याबरोबर. आणि मग आता लगेचच त्या दुसऱ्या दोन्ही बायका निघून जातात. आता विवानचे वडीलसुद्धा तिकडनं निघून जातात. त्याबरोबर मग इकडे आई जी असते ती भिंतीला टेकते, तिला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणत असते की बापरे हे सगळं काय घडून बसलं? जे नको व्हायला हवं होतं, ज्याची भीती होती तेच झालं. सगळ्यांना कळालं की अवनी घरामध्ये नाही आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता राजाला अवनीच्या बाबांची माणसं दिसायला लागतात. मग अवनी हिला राजा म्हणतो आता जरा टेन्शन घ्यावं लागेल तुम्हाला. त्यावर अवनी म्हणते मला नाही, टेन्शन तुला घ्यायला हवं. राजा म्हणतो आपल्याला घ्यायला हवं ना. अवनी म्हणते आपण नाही, फक्त तू. त्यावर राजा म्हणतो मी का? अहो दोघांनाही टेन्शन घ्यावं लागेल ना. अवनी म्हणते नाही, ती मला काही नाही करणार, फार फार तर मला पकडून घरी घेऊन जातील, पण तुझं काय करतील ते सांगता येत नाही हो, तुझं काहीही करू शकतात. मग मात्र राजा घाबरतो आणि आता राजा फुल स्पीडने गाडी पळवत असतो. अवनीला सांगतो खिडक्या बंद करून घे. त्याबरोबर आता इकडे जी आता नलू असते ती आलेली असते यशाच्या घरी आणि आता त्यावेळी चुकून यशाचा हात गरम कढईने भासतो. ती पटकन आता थंड पाणी घेऊन येते आणि यशाचे हात त्या पाण्यामध्ये बुडवते. त्यानंतर यशाला ती म्हणत असते यशा अरे काय चाललं आहे तुझं? हे सगळं तू कधीपर्यंत करत बसणार आहेस या सगळ्यांसाठी? त्यावर यशा म्हणतो आयुष्यभर, मी जिवंत आहे तोवर. त्याबरोबर मग ती म्हणते तुझा हाच चांगुलपणा, तुझा हाच उत्तम स्वभाव मला आवडतो, म्हणूनच तर मी तुला निवडलं आहे ना यशा. यशा अरे करू देत की मला पण काम तुझ्या बरोबरीने. त्याबरोबर मग यशा तिला कशाला असं विचारतो. त्यावर ती म्हणते अरे आता कशाला असं कसं विचारून चालेल? आता हे माझं होणारं सासर आहे, मग इथे मीच काम करायला हवं ना. त्यावर मग यशा तिला बाजूला खेचतो आणि म्हणतो का नवऱ्याने बनवलेली भाजी काही गोड नाही लागत का? त्याबरोबर ती म्हणते म्हणजे तू पण मला बायको म्हणून स्वीकारतो ना यशा? त्याबरोबर यशा म्हणत असतो ए बाई का कळून नाही राहिलं तुला? हे बघ ऐकून घे माझं,
तुला ह्या घरात आत्या कधी येऊ देणार नाही, ह्या घरात तुला कधी ती संसार करू देणार नाही, तुझा संसारही जाळेल आणि त्यामध्ये तुलाही ढकलून देईल, कळतं आहे का? म्हणून म्हणतो एखादा चांगलासा पोरगा बघ आणि सुखी होय. त्याबरोबर मग ती यशाकडेच एकटक बघू लागते. आता यशा म्हणतो काय गं काय झालं, असं एकटक माझ्याकडेच काय बघून राहिली? त्यावर ती म्हणते अरे आता तूच तर म्हणालास ना एखादा चांगलासा पोरगा बघ आणि सुखी होऊन जाय म्हणून चांगला पोरगा बघून सुखी होते मी यशा अरे ऐक ना करणार आहे माझ्याबरोबर लगीन. यशा म्हणतो अगं तुला कळत नाही आहे का, सुलू आत्या जर इकडे आली ना आणि तिने जर तुला इकडं बघितलं ना तर ती लई कांगावा करेल, लई तमाशा करेल गं. त्यापेक्षा नलू मी काय म्हणतो ऐक ना, जा ना तू तुझ्या घरी, कशाला उगाच इथे वाद व्हायला वाढवतेस विषय, जा बरं. त्याबरोबर नलू म्हणते की नाही मी कुठेही जाणार नाही. आणि राहिला प्रश्न मम्मीचा, तर हे बघ मम्मीचं काय, मम्मी आहे ना ती उगाचच्या उगाच किटकिट करते आहे ना, तिने हा विषय ताणून धरला आहे ना म्हणून उगाचच्या उगाच खरं बघायला गेलं ना तर सगळं नुकसान व्हायला लागले, नाहीतर काही नाही. त्याबरोबर मग आता सुलू आत्या हाकू देते नले. त्याबरोबर यशोदा म्हणतो जा बाई जा, नाही तर ती सुलू आत्या घरी येईल. मग नलू तिकडनं निघून जाते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता अवनीने डोक्यावरती हात मारलेला असतो आणि आता मग राजा तिला म्हणत असतो की आता आपण काय करायचं, आपण इकडनं वाचू का, काय वाटतं तुम्हाला? अवनी म्हणते काय करू मला सुचत नाही आहे. राजा म्हणतो देवी आईचं नाव घ्या सगळं ठीक होईल, आपण इकडनं सुटू शकू. तर इकडे आता बाबासुद्धा पाठीपाठी चाललेले असतात. राजा म्हणतो घ्या तुम्ही देवी आईचं नाव घ्या, देवी आईचं नामस्मरण करा. त्याबरोबर अवनी डोळे मिटते आणि म्हणत असते देवी आई बाबा वाचवा मला, बाबा वाचवा. त्याबरोबर राजा म्हणतो अहो बाबा नाही देवी आई, बाबांपासूनच वाचायचं आहे. त्याबरोबर अवनी म्हणते अरे मी काय करू, जेव्हा मी अडचणीत असते तेव्हा मला बाबांचंच नाव घ्यायची सवय, मग माझ्या तोंडात बाबाच येईल ना, मला अडचणीतून तेच वाचवायला येतात ना नेहमी. त्याबरोबर मग राजा म्हणतो अहो देवी आईचं नाव घ्या. त्याबरोबर मग अवनी देवी आईचं नाव घेऊ लागते. आता इकडे बराच वेळ राजा गाडी पळवत असतो पण हायवेला गाडी पळवून काही उपयोग होत नसतो. राजा एका जंगलात गाडी घुसवतो आणि आता राजा त्या जंगलात थेट पुढे चाललेला असतो. घनदाट झाडीत राजा कधी गायब होतो ते आता देशमानेंच्या माणसांना काही कळत नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता आई स्वाती वहिनीला घेऊन बाजूला येते आणि मग ती स्वाती वहिनीला विचारू लागते स्वाती हे बघ मला खरं सांग मला खरं, अवनी पळून जाणार होती त्या ड्रायव्हरबरोबर, त्या ड्रायव्हरची आणि तिची ओळख होती, ते दोघं पहिल्यापासून एकमेकांना ओळखत होते, हे सगळं तुला माहीत होतं ना, बोल खरं बोल. त्याबरोबर स्वाती म्हणते नाही आई असं काही नाही आहे. अहो तो ड्रायव्हर इतक्यात तिकडे एक बाई येतात. आता पुन्हा मग आई चिडते आणि म्हणते काय करताय तुम्ही इकडे, तुम्हाला कळत नाही का, आम्ही सांगितलं ना अवनी इथेच आहे म्हणून, जा ना निघा. त्याबरोबर मग आता स्वाती वहिनी सांगते की प्लीज तुम्ही थोड्या वेळासाठी लांब राहा, जरा बाहेर हॉलमध्ये बसा ना सगळी. त्याबरोबर मग सगळी आता हॉलमध्ये माणसं बसलेली असतात. इकडे आता स्वाती वहिनी ही अवनीच्या आईला समजावून सांगत असते हे बघा आई तुमचा खूप मोठा काहीतरी गैरसमज होतो. अहो तुम्हाला वाटतंय ना तसं खरोखर अगदीच काहीच नाही आहे. अहो आपली अवनी त्या ड्रायव्हरला आत्ता अलीकडे ओळखायला लागली होती, तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. त्याबरोबर आई म्हणत असते मीच मेली कुठे लक्ष देत होते मला कळलंच नाही. आपली अवनी त्या ड्रायव्हरबरोबर गुलुगुलू गप्पा काय मारत होती, तो ड्रायव्हर तिच्याकडे जेवण काय मागत होता, अवनी त्याला ताटं भरून काय देत होती आणि माझ्या मात्र हे सगळं लक्षातच आलं नाही. कुठे माझं मेलं लक्ष गेलं होतं मला खरंच काही सुचतच नाही आहे गं. हे सगळं ना माझ्या बेजबाबदारपणामुळे झालं आहे. मी अवनीवरती व्यवस्थित लक्ष द्यायला हवं होतं, पण अवनी हे सगळं वागली, तिला काहीच कसं वाटलं नाही गं. तिने एकदाही तिच्या आईबाबांचा विचार केला नाही का. आईबरोबर तर ती कधी काही शेअर करायचीच नाही, आई तर तिला तिची शत्रूच वाटायची ना मी. पण बाबांवर तर तिचं खूप प्रेम होतं ना, मग बाबांचा तरी तिने विचार करायला हवा होता गं. हे असं वागताना तिच्या मनात एकदाही विचार आला नसेल का गं तिच्या आईवडिलांचा. त्याबरोबर मग आता लगेचच पुढे म्हणते ती देशमानेंची मुलगी चक्क ड्रायव्हरबरोबर निघून गेली. खरंच म्हणजे ना ही मला ऐकावत गोष्ट नाही आहे, इतकी वाईट गोष्ट आहे गं ही. स्वाती मला जीव द्यावा अशी इच्छा होती. त्याबरोबर मग स्वाती वहिनी सांगत असते की हे बघा आई उगाचच्या उगाच एवढा संताप करून घेऊन काहीही मिळणार नाही आहे, काहीच होणार नाही आहे. तुम्ही प्लीज थोड्याशा शांत व्हा ना आणि काळजी तर अजिबातच करू नका, सगळं होईल व्यवस्थित. हळूहळू बाबा अवनीला घरी घेऊन येतील खरंच. त्याबरोबर मग आई म्हणत असते त्यांना अवनीला परत घरी आणावंच लागेल. जर अवनी आज सापडली नाही ना त्यांना तर सर्वच संपून जाईल. ते नाही जिवंत सोडणार, मलाही आणि तिलाही नाही जिवंत सोडणार.
अवनीला सापडावंच लागेल, अवनी भेटायला हवी, सापडायला हवी, असं सगळं आता आई स्वाती वहिनीला सांगत असते. आता ती हे सगळं बोलत असताना मग स्वाती वहिनी तिला समजावते की तू शांत हो आई, तू काळजी करू नका. मी म्हणते आहे ना, मी तुम्हाला सांगते आहे ना, आपण विश्वास ठेवूया की सगळं व्यवस्थित होईल. आई म्हणत असते की व्हायला तर हवंच सगळं व्यवस्थित होण्यावाचून काहीही पर्याय नाही आहे. त्यानंतर मग आता इकडे रस्त्याने बाबा हे त्या गुंडांच्या मागोमाग चाललेले असतात. आता एका ठिकाणी येऊन ती गुंड सगळीजणच थांबलेली असतात. आता ती लोक म्हणत असतात, गेली कुठे गाडी अचानक आपल्यासमोरनं गायब कशी झाली, गाडी दिसली कशी नाही आपल्याला गायब होताना. आता देशमाने साहेब आले की देशमाने साहेबांना आपण काय उत्तरं द्यायची, त्यांना कसं सांगायचं, काय सांगायचं. तोपर्यंत त्या ठिकाणी चंद्रकांत देशमाने पोहोचतात. ते विचारतात, कुठे आहे तो ड्रायव्हर, कुठे आपली अवनी. त्याबरोबर मग आता लगेचच ती लोक सांगू लागतात की साहेब आम्हाला कळलंच नाही, आमच्या समोरच होता तो ड्रायव्हर आणि कधी आमच्या नजरेतून सुटला, कधी तो गायब झाला गाडी घेऊन. त्याबरोबर आता हे ऐकून चंद्रकांत देशमाने म्हणतात, अरे हे कसं शक्य आहे, गायब कसा होऊ शकतो तो तुमच्या नजरेसमोरनं. आता मी सोडत नसतो तुला सांगितलं होतं ना की जर अवनी सापडली नाही किंवा ती गाडी गायब झाली तर मी तुला जिवंत सोडणार नाही म्हणून. आता तू संपलास. आणि मग आता लगेचच बाबा गाडीतून पिस्तूल घेऊन येतात आणि त्या गुंडाच्या डोक्यावरती रोखतात आणि म्हणतात, आता तू संपलास. त्याबरोबर मग आता तो घाबरलेला असतो, नका साहेब असं करू प्लीज, असं तो म्हणत असतो. त्याबरोबर मग लगेचच आता दादा मध्ये पडतो आणि म्हणत असतो, बाबा हो काय करताय, सोडा त्याला, ही वेळ आहे का हे सगळं करण्याची. बाबा म्हणतात, अरे मी सांगितलं होतं ना याला अवनीवर लक्ष ठेव म्हणून, मग तरीही हे सगळं कसं घडलं. तोपर्यंत विवानसुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. विवान म्हणतो, अंकल सापडली का अवनी. त्यावर बाबा विवानला म्हणतात, तू इकडे काय करतोयस. त्यावर विवान सांगतो, अहो अंकल मी सुद्धा त्या लोकांना हायवे टू हायवे शोधतच आलेलो आहे, ती लोक कुठेही दिसलेली नाही म्हणून मला वाटलं तुम्हाला सापडले असतील. काका आता मी काय करू अंकल, मी कसा जाऊ परत कॅनडाला, काय सांगू मी लोकांना की चंद्रकांत देशमानेंची मुलगी हे एका ड्रायव्हरबरोबर पळून गेली आणि त्यामुळे आमचं लग्न होऊ शकलेलं नाही आहे. अंकल अहो मी कॅनडामध्ये सगळ्यांनाच सांगून आलो आहे की मी आता लग्न करून येणार आहे आणि आता हे सगळं आता मला वाटतं की आपल्याकडून काही होणार नाही आहे, तुमच्याकडून काही होणार नाही आहे. मी पोलिसांनाच सांगतो, पोलिसच आता काहीतरी करू शकतील. त्यावर बाबा म्हणतात, ए गप, पोलिसांना जर फोन केलास ना तर याद राख मी काय करेन ते, पोलिसांना ह्या सगळ्यात नाही आणायचं. आणि मग त्यानंतर बाबा आणि बाकीची सगळी माणसं निघून जात असतात. विवान म्हणतो, अंकल मी सुद्धा येतो. अहो कुठे जात आहे मला सांगा ना. पण विवानला ती लोक काहीही सांगत नाही. त्यानंतर मग राजा ह्याने गाडी जंगलाच्या रस्त्यात आणलेली असते. तर दुसऱ्या बाजूला सुलवात्या ही दत्ता काकाला म्हणत असते, अरे दत्ता दादा काहीतरी कर रे, काहीतरी कर, अरे मिळव त्या चंद्रकांत देशमानेंचा नंबर. त्याबरोबर दत्ता म्हणतो, अगं तुला एवढं सोपं वाटतंय का चंद्रकांत देशमानेंचा नंबर मिळवणं. त्याबरोबर मग ती म्हणते, अरे पण नंबर तर मिळवावा लागेलच ना, तू फक्त तुझ्या त्या मित्रांकडनं ना त्या चंद्रकांत देशमानेंचा नंबर मिळव, त्यानंतर पुढे काय करायचं आहे ते मी बघतो. अरे एवढे मित्र कुत्रा आहेत ना रे तुझे, फोन करून बघ तरी कोणाला तरी. मग चंद्रकांत देशमानेंचा नंबर मिळवायला दत्ता काका प्रयत्न करू लागतो. हे सगळं काही नलू बघत असते. नलू आता बघते की काका फोनवर बोलतोय, मला चंद्रकांत देशमानेंचा नंबर हवा आहे. तर आत्या म्हणते, तू नंबर तर मिळव ना, पुढे काय करायचं आहे ते मग मी बघते. त्याबरोबर नलू तिकडे येते आणि म्हणते, मम्मी हे बघ उगाच ना काहीतरी उलटं करायला जाऊ नकोस, तू ह्या सगळ्यात मुळात पडूच नको, काय करणार काय तू. त्याबरोबर दत्ता काका ओरडतो आणि म्हणतो, ए नले कशाला पडते ग मोठ्यांच्या कामात, लेकरांचं काम नसतं मोठ्यांच्या मध्ये बोलणं, चलो आतमध्ये. त्याबरोबर नलू म्हणते, पण तुम्ही नेमकं काय करायला लागले मामा हे मला कळायला नको का. आणि हे बघा मी तुम्हाला सांगते, तुम्ही काही उलटं चुकीचं करू नका. त्यावर सुलू आत्या काही ऐकत नसते. नलू म्हणते, तुला ऐकायचंच नाही आहे का माझं, ठीक आहे मी आत्ता जाते आणि यशाला हे सगळं सांगते. त्याबरोबर मग आत्या म्हणते, मी बघतेच ना तू कशी जाते. आणि मग ती ताबडतोब आता नलूला खोलीमध्ये डांबून ठेवते आणि म्हणते की आता तिकडंच राहा, आता तुला काही इकडनं बाहेर काढत नाही मी. दादा आता तू त्या चंद्रकांत देशमानेंचा नंबर मिळव, काही झालं ना तरी मला त्यांचा नंबर हवाच आहे. आता बघच मी काय करते ते. त्या चंद्रकांत देशमानेंना फोन लावायचा आहे आपल्याला, मित्रांना फोन कर ना तुझ्या, बघ ना कुणाकडनं तरी नंबर मिळतोय का. त्याबरोबर मग दत्ता काका त्याच्या मित्रांना पुन्हा फोन लावायला लागतो आणि त्यांना सांगत असतो की हे बघा मला चंद्रकांत देशमानेंचा नंबर हवा आहे, ॲट एनी कॉस्ट काहीही करा पण मला नंबर मिळवून द्या. त्याबरोबर हे सगळं काही आता आत्या ऐकत असते. तर दुसऱ्या बाजूला आता अंधार बुडूक झालेला असतो, रात्र झालेली असते आणि आता इकडे
एका सुमसाम रस्त्यावरती राजाने गाडी थांबवलेली असते. आता राजाने गाडी थांबवल्याबरोबर मग अवनी ही घाबरते. ती विचारते की काय झालं, तू इथे गाडी का थांबवली आहेस? त्याबरोबर राजा म्हणतो गाडी का थांबवली आहे म्हणजे मला मरायचं नाही आहे म्हणून. त्यावर अवनी म्हणते मरायचं नाही आहे म्हणजे? त्याबरोबर मग राजा म्हणतो अहो गाडी चालून चालून पळवून गाडीचं इंजिन तापलं आहे. जर हायवेने पळवत गेलो असतो ना गाडी आणि कुठंतरी मध्ये गाडीचं इंजिन तापलं असतं ना तर तुमच्या त्या पप्पांच्या गुंड्यांनी आपल्याला सोडलंच नसतं. आणि तसे पण काय ते गुंड पाठवलेले, बाप रे नको. त्यापेक्षा आता मस्त इथे एक झोप काढू आणि मग काय करायचं ते बघू. मी झोपतो, तुम्ही पण या मस्त रिक्लायनर टाका, पळून घ्या. त्याबरोबर अवनी म्हणते एक मिनटं काय चाललं आहे तुझं? हे बघा तुझ्या मनात जर काहीतरी वेडंवाकडं असेल, काहीतरी वाकडं असेल ना तर तू चुकतो आहेस. हे बघ लक्षात ठेव, मी कोणाची मुलगी आहे, तू माझं काही वाकडं करू शकत नाही आहे. राजा म्हणतो मॅडम शांत व्हा, काय करताय हे सगळं? त्याबरोबर अवनी ओरडते हेल्प वाचवा. त्यावेळी राजा गाडीतनं खाली उतरतो, दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडतो आणि आता दरवाजा उघडून मग तो अवनीला म्हणतो या बाहेर या. तुमच्या ना पायावरती डोकं ठेवतो आणि तुम्हासनी सांगतो की माझ्या मनात असलं काही बी नाही. अहो मी दमलो आहे, इथं मी तुमची मदत केली, एवढं तुम्हाला पळवून आणलं, एवढी रिस्क उचलली आणि तुम्ही काय करताय? तुम्ही माझ्यावरतीच नको ते आरोप करताय. काहीतरी विचार करा की जरा बोलताना. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आत्याला फायनली चंद्रकांत देशमानेंचा नंबर मिळालेला असतो. मग आत्या चंद्रकांत देशमानेंना फोन करते आणि फोनवरती सांगत असते की मला तुमच्याशी तुमच्या मुलीबद्दल बोलायचं आहे. तो जो ड्रायव्हर आहे ना राजा, ज्याच्याबरोबर तुमची मुलगी पळून गेली आहे, तो राजा पळून त्या मुलीला घरीच घेऊन येईल. अहो त्यांचा बाप एक नंबरचा पेताडे आणि ते चारी भाऊ ना वाया गेलेले. तुमच्या मुलीला आहे ना ते इकडे घेऊन येणार आणि उद्या तुम्हाला खंडणीसाठी कॉल करणार. त्यावर अवनीचे बाबा म्हणतात मला त्याचा पत्ता पाठवा आत्ताच्या आत्ता. त्यावर ती म्हणते अहो माझ्या शेजारीच राहतात ना ती लोकं, मी पाठवते तुम्हाला पत्ता फोन ठेवून. आणि मग ती पत्ता पाठवून देते. त्याबरोबर लगेचच बाबा म्हणतात की आपल्याला पत्ता मिळाला आहे, आपण निघूया. आणि मग ती लोकं तिकडनं निघतात. त्यावर विवान म्हणतो मी सुद्धा येतो. बाबा म्हणतात तू कुठेही यायचं नाही आहेस, तू डायरेक्ट उद्या लग्नाच्या मंडपात आम्हाला भेटायचं. विवान म्हणतो अरे माय फूट, लग्नाच्या मंडपात भेटायचं, मी येणारच. आणि मग तो गाडी घेऊन चाललेलाच असतो. पण आता लगेचच इकडे जी माणसं असतात चंद्रकांत देशमानेंची ती काही विवानला जाऊ देत नाही. ती विवानच्या गाडीची किल्ली काढून घेतात आणि विवान तिकडेच अडकून जातो. तर दुसऱ्या बाजूला अवनी राजाला म्हणते सॉरी माझं चुकलं. नाही म्हणजे मला तुझ्यावरती डाऊट नाही आहे, पण एकटी मुलगी ही असली सिच्युएशन ऑफकोर्स घाबरणारच ना. राजा म्हणतो तुम्ही एवढ्या भित्र्या असाल असं वाटलं नव्हतं मला वाटलं होतं एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला आहे, जरा कर्तृत्ववान वगैरे असाल. अवनी म्हणते हॅलो मी काही भित्री वगैरे नाही आहे, पण ह्या अशा कंडिशनमध्ये एकटी मुलगी घाबरणारच ना. त्यानंतर मग आता राजा हा तिकडनं चाललेला असतो. अवनी त्याला हाक मारते आणि म्हणते कुठे चाललायस? त्याबरोबर मग आता लगेचच तो म्हणू लागतो की अहो आलो जरा जाऊन. त्यावर अवनी म्हणते तुझे कोणी इथे साथीदार नाही आहेत ना? राजा म्हणतो आहेत 2 साथीदार आहेत इथं माझे, एक वाघ आणि दुसरा बिबट्या. थांबा त्यासनी घेऊन येतो संगट माझ्या, त्यांच्याशी हाय हॅलो करत बसा. त्यावर अवनी म्हणते तू माझी मस्करी करतोयस? राजा म्हणतो सुरुवात कुणी केली? अहो ह्या जंगलात कोण असणार आहे माझं? त्यावर अवनी म्हणते अरे मग कशाला जातोयस, कुठे जातोयस? राजा म्हणतो अहो तुमच्या पप्पांच्या गुंडांना बघून मला कधीची लागली आहे. त्यावर अवनी म्हणते काय तहान लागली आहे का? त्यावर राजा म्हणतो अहो गुंडांना बघून कुणाला ताण लागते का? त्यावर अवनी म्हणते अरे मग काय लागलं आहे? त्यावर राजा आता वॉशरूमला जायचं आहे असं तिला बोट करून करंगळी करून दाखवतो. त्यावर अवनी म्हणते शी. त्यावर राजा म्हणतो अहो मी काय टॉयलेटला जायचं असं म्हटलं आहे का? त्याबरोबर मग अवनी म्हणते अरे पण मग हे सांगायची काय गरज आहे का? सरळ माणसाने जावं ना गुपचूप. त्यावर राजा म्हणतो मी जातच होतो की नाही, मला विचारलं कुणी? तुम्हीच ना, म्हणून सांगितलं मी येतोय जाऊन. त्यावर अवनी म्हणते जा मी कुठे थांबवलं आहे? राजा म्हणतो अहो मग तुम्हीच विचारलं ना. त्यावर अवनी म्हणते बरं निघ मी बसू शकते एकटी गाडीत. मग राजा आता तिकडनं जातो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला चंद्रकांत देशमाने हा राजाच्या घरी आलेला असतो. तर अण्णा घरामध्ये असतात. आता अण्णांना चंद्रकांत देशमाने सांगतात माझ्या मुलीला तुझ्या मुलाने पळवून नेलं आहे. त्याबरोबर पुढे अण्णा म्हणतात की जर खरोखर मला माहीत जरी असेल ना माझ्या मुलाने तुझ्या मुलीला कुठं पळवून नेलं आहे तरीही मी तुला सांगणार नाही. जर खरोखर त्याने तुझ्या मुलीला माझ्या घरी पळवून आणलं ना तर मी अख्ख्या गावाला गोडाचं जेवण बनवून घालीन, समजलं ना. त्याबरोबर मग आता लगेच चंद्रकांत देशमाने म्हणतात हो गोडाचं जेवण घालशील, पण ते मुलाच्या लग्नाचं नाही, मुलाच्या 13व्याचं असेल, समजलं ना. लक्षात ठेवायचं चंद्रकांत देशमाने बोललेला शब्द आहे.
त्याबरोबर मग मात्र आता बाबा म्हणतात की आमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळावा म्हणून जर माझ्या पोरानं हे केलं ना तर मला काय बी नाही वाटणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच